नमस्कार, मी नेत्रा वैद्य. आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर. सध्या या चॅनलवर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट आपण पाहत आहोत. समर्थांनी खरोखर मनाच्या श्लोकातून मन घडवण्याचं काम केलं आहे. चला तर मग मन घडवूया. मनाचा श्लोक 39. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे हे सारे अध्यात्म वाङ्मय अनंत भगवंताचेच वर्णन करतात. या भगवंताकडे मनाला वळवण्यासाठी अनेक उपाय श्री समर्थ रामदास सुचवतात. रामावर पूर्ण भक्ती केली म्हणजे चंचलता उरूच शकणार नाही. त्यामुळे समाधानाचा अनुभव येईल आणि एकदा त्या रामापुढे नम्र झालात की तो तुमची उरली सुरली चंचलता शोषून घेतो आणि मग मन तेथेच कायमचं वास्तव्य करते, असे समर्थ या श्लोकात सांगतात. याच संदर्भातली एक छोटीशी गोष्ट भक्त नरसी मेहता यांची. भक्त नरसी मेहता हे जुनागड येथील राहणारे. त्यांचे आईवडील लहानपणीच निवर्तले. त्यांचा सांभाळ भाऊ भाऊजाईने केला. एकदा नरसी विटीदांडू खेळून घरी आले आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वहिनीकडे पाणी मागितले. वहिनीकडे पाणी मागितल्याबरोबर वहिनीने आगपाखड केली. काय पोरटे आहे, सतत खेळणे, खाणे आणि फिरणे, शिक्षणाकडे अजिबात लक्ष नाही. लहानपणीच आईबापाला खाल्लेस आणि आता लग्न केले तर बायको त्याच्या नावाने रडत बसेल. अशा पद्धतीचे वहिनीचे शब्द नरसीच्या हृदयात खोलवर रुतले आणि नरसीने त्याच वेळेला घर सोडायचे ठरवले. नरसी घर सोडून एका शिवालयात गेला. शिवाराधना केली. 7 दिवस शिवाराधना झाल्यानंतर 8व्या दिवशी नरसीला शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्याबरोबर नरसीने सांगितले, देवा तुला जे आवडते तेच मला हवे आहे. त्यावेळेला शंकरांनी त्यांना कालिंदी तीरी एका उपवनात नेले, जिथे रासलीला चालू होती. श्रीकृष्णाची सी रासलीला नरसीला दाखवली. नरसी आणि शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यानंतर नरसी कृष्णरथ झाले. कृष्ण भजनी रंगून गेले. कालांतराने त्यांचे बंधू त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी लग्नाविषयी बोलले आणि त्यांचे लग्न एका सुवधूशी लावून दिले. लग्नानंतरही नरसींच्या वृत्तीत अजिबात फरक पडला नाही. ते कृष्ण भजनात रंगून गेलेले असत. अशाच वेळेला नरसीला सगळे वेड लागल्यासारखे बोलत असत. बरेच टवाळखोर त्यांची टिंगलही करत असत. अशाच एका टवाळखोरांनी एकदा एक सावकार हुंडी करण्यासाठी आला आणि त्या हुंडी कोण करून देतं का म्हणून त्यांनी नरसीचा पत्ता त्याला दिला. नरसीकडे तो सावकार आल्यावर त्याने सांगितलं की मला 700 रुपयाची हुंडी करायची आहे. त्यावेळेला त्याला द्वारकेला जायचे होते आणि द्वारकेला जाऊन त्याला मध्ये जंगलची वाट असल्यामुळे दरोडेखोरांची भीती होती. त्यामुळे 700 रुपये हुंडीचे त्याने नरसीकडे दिले. नरसीने सांगितले, तिथे तुम्हाला सावळसा नावाचा एक सावकार मिळेल, तो तुमचे पैसे तुम्हाला देईल. सावकार द्वारकेला गेल्यावर त्याने सावळशाची खूप चौकशी केली, पण अशा नावाचा कोणीही सावकार इथे नाही असं कळलं. एकदम श्रीकृष्ण सावकाराच्या नावाने आला आणि 700 रुपये सावकाराला दिले. सावकाराने मनसोक्त दानधर्म केला तरीसुद्धा त्याचे पैसे तसेच उरले. येताना सावकार जुनागडला आला आणि नरसीला त्याने घडलेली सारी हकीकत सांगितली. नरसीने मनपूर्वक कृष्णाचे आभार मानले. अशा पद्धतीने नरसीचा परिवारही एकीकडे वाढत होता. कालांतराने नरसीची मुलगी उपवर झाली. तिचे लग्न ठरले. त्यावेळेलाही टवाळखोर गप्प बसले नाहीत. टवाळखोरांनी वरपक्षाला मोठी यादी द्यायला सांगितली. त्या यादीमध्ये अनेक महागड्या वस्तू होत्या. परंतु नरसीने कृष्णाची प्रार्थना केली. त्यावेळेला श्रीकृष्णाने केशव भट नावाने जाऊन वरपक्षाची सगळी यादी पूर्ण केली आणि लग्न व्यवस्थित पार पडले. हे सगळे घडल्यानंतर मात्र टवाळखोरांचे डोळे उघडले आणि खरोखर नरसीच्या कृष्णभक्तीची त्यांना प्रचिती आली. आणि एवढेच नाही तर त्यांनी नरसीची माफीही मागितली आणि त्याचे शिष्यत्वही पत्करले. अशा पद्धतीने
नरसिंह मेहतांनी अनेक ग्रंथरचना केल्या आणि सतत श्रीकृष्ण रथ ते होते. कृष्ण भजनात रंगलेले ते होते. अशा पद्धतीने ज्याचे मन श्रीकृष्णाकडे किंवा भगवंताकडे लागते त्याची सगळी चंचलता दूर होते आणि तो खरोखर आनंदरूप होतो. या गोष्टीचे तात्पर्य मनामध्ये देण्याची शक्ती आहे. मग जर आपले लक्ष भगवंताकडे लावले तर भगवंताप्रमाणे ते स्थिर होईल, आनंदरूप होईल. म्हणूनच चंचल मनाला भगवंताच्या नामस्मरणी लावावे. अशा पद्धतीने या गोष्टीचं तात्पर्य होतं. आता पुढची गोष्ट घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.